गुड मॉर्निंग ऑल. हिमगौरी मेकओव्हर सलॉन अँड अकॅडमीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आपण बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स बघत आहोत. त्यातला आजचा आपला सेकंड टॉपिक आहे वॅक्सिंग. स्किनवरून लव काढण्याच्या 3 पद्धती आहेत: ॲप्लिकेशन, डॅप्लिकेशन आणि वॅक्सिंग. ॲप्लिकेशनमध्ये थ्रेडिंग, ट्विचिंग व प्लकिंगचा उपयोग केला जातो. डॅप्लिकेशनमध्ये हेअर रिमूव्हर क्रीमचा उपयोग केला जातो आणि वॅक्सिंगमध्ये हे शरीरावरील नको असलेले केस दूर करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. वॅक्सिंगने शरीरावरील नको असलेले केस सहजतेने दूर करता येतात व ते थ्रेडिंगने शक्य नाही. वॅक्सिंग केल्याने केस पुन्हा लवकर उगवत नाही. यात केस मुळापासून उपटले जातात आणि फारसे दुखतही नाही. वॅक्स करायची घरगुती पद्धत पण इथे आहे, परंतु आजकालच्या जगात बाहेरूनच आणलेले वॅक्स आपण यूज केलेले जाते. वॅक्सिंगसाठी वापरात येणाऱ्या वस्तू ह्या समोर आहेत. पहिले म्हणजे वॅक्स हीटर, बटर नाईफ, वॅक्स करण्यासाठी डिस्पोजेबल वॅक्स स्ट्रीप, पाण्याचा बाउल, पावडर, डेटॉल आणि स्पंज. वॅक्सिंग करण्याची पद्धत: वॅक्सिंग चालू करण्याआधी ज्या ज्या ठिकाणी वॅक्स करायचं आहे त्या जागी टाल्कम पावडर लावावी. नंतर त्या भागावर बटर नाईफने वॅक्स लावावे. ज्या दिशेला केस उगवत असतील त्या दिशेला वॅक्स लावावे. वॅक्स लावलेल्या भागावर वॅक्स स्ट्रीप ठेवून एकसारखे वजन देऊन दाबावे आणि केसांच्या विरुद्ध दिशेला खेचावे. जर स्किन सेन्सिटिव्ह झाली असेल तर वॅक्सिंग केल्यानंतर अस्ट्रिंजेंट किंवा क्रीम लावावे. वॅक्सिंग कुठे कुठे करता येते तर हातावर, पायावर, अंडरआर्म्स, पाठीवर, पोटावर आणि चेहऱ्यावर आपण वॅक्सिंग करू शकतो. वॅक्सिंगचे प्रकार किती आहेत तर हॉट वॅक्स, सेकंड आहे कोल्ड वॅक्स, रिका वॅक्स, त्यालाच क्रीम वॅक्स असे बोलतात, आणि बीन वॅक्स. हॉट वॅक्स करायच्या पद्धतीनेच हॉट वॅक्स करतात. कोल्ड वॅक्स करताना वॅक्स गरम करत नाही, थंडच वॅक्स लावतात आणि वॅक्स करतात. थर्ड आहे क्रीम वॅक्स. हे वॅक्स करायच्या आधी प्रीजेल लावणं जरुरी आहे. त्यावर टाल्कम पावडर लावून वॅक्स करावे व वॅक्स झाल्यानंतर पोस्टजेल लावावे. बीन वॅक्स हे वॅक्स करताना पहिले टाल्कम पावडर लावावे, नंतर बीन वॅक्स हे हीटरमध्ये टाकून गरम करावे. वॅक्स गरम झाल्यावर ते लाकडी स्पॅच्युलाने लावावे व लाकडी स्पॅच्युलानेच ओढावे. त्याच्यानंतर त्याच्यावर पोस्टजेल लावावे. वॅक्सिंग करताना सूचना व काळजी: पहिला आहे ब्लिचिंग आणि वॅक्सिंग दोन्ही एकाच वेळाचे करायचे असेल तर आधी ब्लिचिंग करावे, मगच वॅक्सिंग करावे. सेकंड पॉईंट आहे कस्टमरला चटका बसू नये यासाठी अगोदर वॅक्सचे तापमान चेक करावे. थर्ड पॉईंट आहे कापलेल्या व सुजलेल्या जागेवर मुरूम असेल त्या जागेवर वॅक्सिंग करू नये. चौथा पॉईंट आहे बाजारात मिळणाऱ्या हेअर रिमूव्हर लोशनचा किंवा क्रीमचा उपयोग करू नये, कारण त्यामुळे काही काळानंतर स्किन काळी पडते आणि केसांची वाढ वेगाने होते. पाचवा पॉईंट आहे अधिक स्वच्छतेसाठी डिस्पोजेबल वॅक्स स्ट्रीपचाच वापर करावा. थँक्यू.